नगराध्यक्ष पदाच्या भाजपाने जे आहे बाजी मारलेली आहे. तेजश्री करंजुले पाटील जे आहेत या ठिकाणी आपल्याला बहुमताने विजयी झालेल्या बघायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जे आहे प्रचंड भव्य रॅली जी आहे ती सध्या आता भाजपाच्या माध्यमातून काढण्यात येते आहे. तेजश्रीताई जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी तेजश्रीताई करंजुले पाटील जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बहुमताने विजयी झालेल्या बघायला मिळत आहेत. पुढे 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 मॅडम पुढे पुढे घ्या पुढे मॅडम मॅडम इथे नाही मॅडम पुढे 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 नाही ना मॅडम. तर आपण जर बघत असाल या ठिकाणी तर तेजश्री करंजुले पाटील जे आहेत या विजयी झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. बदलापूर सोबतच अंबरनाथ शहरामध्ये सुद्धा जे आहे या ठिकाणी आता कसं वाटतं. बदलापूर शहरात सुद्धा भाजपाची सत्ता आली. अंबरनाथ शहरामध्ये सुद्धा जे आहे भाजपाची सत्ता आलेली आहे. काय बोलाल, कसं वाटतं? खूप छान वाटतंय आणि लोकांचा विश्वास आता म्हणजे पूर्ण आहे भाजपवर होताच आणि आता आपल्या अंबरनाथ शहरांमध्ये सुद्धा लोकांनी विश्वास ठेवलेला आहे आणि मला असं म्हणायचं आता पुढच्या महानगरपालिकांमध्ये सुद्धा भाजपच. कित्येक वर्ष ज्यांची सत्ता होती त्यांना आपण या ठिकाणी कुठेतरी माघारी जे आहे टाकलेलं आहे. काय बोलाल? नाही बघा, कर्माला सगळ्यांनी बघितलं असं मी म्हणेन की त्यांनी जर चांगलं काम केलं असतं तर त्यांना प्रतिसाद. आता आम्ही भाजपने चांगलं काम केलं आहे म्हणून भाजपला प्रतिसाद मिळेल असंच मी म्हणेन. धन्यवाद मॅडम. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर प्रचंड जनसमुदाय जो आहे तेजश्री करंजुले पाटील यांना प्रतिसाद देण्यासाठी या ठिकाणी आलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि हा जन समुदाय जो आहे मोठ्या उत्सवाने आलेला आहे. आम्हाला व्हिडिओ रिकॉर्डिंग करू. बदलापूरमध्ये भाजपाची सत्ता आणि अंबरनाथ शहरामध्ये सुद्धा भाजपाची सत्ता जी आहे आपल्याला आलेली बघायला मिळते आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ देत. तेजश्री करंजुले पाटील जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी विजयी झालेले आहेत. काय बोलाल, कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. एकदम अंबरनाथाची काहीतरी काळ बदली झाली. आम्ही तर खूप आनंदी आहे कारण खूप आनंद झाला आम्हाला. काय बोलायला जय श्रीराम. आपण त्या ठिकाणी जर बघत असाल तर भाजपाची सत्ता जी आहे अंबरनाथ शहरामध्ये सुद्धा आलेली आपल्याला बघायला मिळते. खूप खूप आभार मानते. अंबरनाथ मध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी तेजश्री करंजुले पाटील जे आहेत त्या नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत. 25 वर्ष ज्यांना तुम्ही साथ दिली होती त्यांची साथ सोडून तुम्ही आमच्या बरोबर आला त्याबद्दल खूप खूप आभार. मी म्हणेन की एकाची मेहनत नाही आहे, पूर्ण विश्व लागलं होतं या अंबरनाथला भाजपा करण्यासाठी असं बोलेल. आमचे कार्यकर्ते असतील, आमचे वरिष्ठ असतील, आमचं कुटुंब असेल, सगळ्यांची मेहनत आहे आणि सोशल मीडियाची ते खास मेहनत मी म्हणेन. त्यांनी पण सगळीकडे आमचे मेसेज पोहोचवले जिथे तिथे पोहोचू शकलो नाही तर सोशल मीडिया थ्रू आम्ही पोहोचलो. त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि देवाचे पण खूप खूप आभार. याच्यानंतर मी हेच सांगते की चांगल्या पद्धतीचं काम आम्हाला करायचं. तुमची साथ चांगली आहे, अशीच साथ पुढे पण असू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जय श्रीराम. जय श्रीराम. अनेकांनी या शहरामध्ये गेले अनेक वर्ष दहशतीचं वातावरण म्हणून ठेवलं होतं. या शहरामध्ये भरपूर भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला होता. अनेक ठिकाणी वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलं होतं. या शहरामध्ये एकच पक्ष त्या ठिकाणी चालतो. परंतु आज अंबरनाथ शहराच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं हे अंबरनाथ कोणाच्या बापाचं नाही तर त्या ठिकाणी अंबरनाथ करायचं आहे. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अडचण आणले
मतदार नोंदणी बसलं तर त्या ठिकाणी प्रभाग रचने बसलं. जवळपास 100 करोड या अंबरनाथच्या निवडणुकीमध्ये खर्च करण्यात आले. परंतु या सर्व 100 करोड वरती भारतीय जनता पार्टीचा एक एक कार्यकर्ता हावी झाला. आणि त्या ठिकाणी आज आपण भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याच्या पाठीवर उभे आहोत. त्याची तुम्ही ऑफर करण्यात आली, त्या ठिकाणी गोळीबार करण्यात आले. परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा हल्ला नाही, कारण की ही त्या ठिकाणी आपल्या मातृभूमीच्या संरक्षणाची लढाई होती आणि सर्वांनी त्या ठिकाणी तिला संरक्षण दिलं. या ठिकाणी भविष्यामध्ये जो विश्वास अंबरनाथ शहराच्या प्रत्येक नागरिकांनी या ताईंना दिला आहे. ताईंचा बिरजोत केला आहे, न खाऊंगी न खाने दूंगी और जिसको खाया है उसका भी हिसाब दूंगी. खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या पोलीस बांधव पण आहे. मी त्यांना देखील सांगतो की तुम्ही थोडाफार तयारीत राहा. जेसीबी घोटाळ्यामध्ये अनेक लोकांना अंडरपॅन्टवरती ठाण्याला लटकवलं होतं. अनेक घोटाळे बाहेर येणार आणि अनेक जे स्वतःला किंग मेकर म्हणायचे, अंबरनाथचं किंग म्हणायचे, बादशाह म्हणायचे, त्यांना एका काळामध्ये तसाच अंडरपॅन्ट आपल्याला परत त्या ठिकाणी न्यायला लागला. खाल्लेले पैसे ते प्रत्येक अंबरनाथकरांच्या कष्टाचे आहे. हे कोणाच्या बापाचे नाही, कोणत्या पक्षाचे नाही, हे आपल्या अंबरनाथकरांचे आहे. त्याची वसुली त्याच्याशी काही तुम्ही नक्की करेल हे त्या ठिकाणी आम्हाला शब्द देतो. मी ज्यांच्या नेतृत्वाने आपण या निवडणुकी लढल्या, ज्यांच्या आदेशाने त्या ठिकाणी आज अंबरनाथ शहराने त्याला पुढे पाहून आपल्याला मतदान केलं, मी आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी सर्व जमलेल्या अंबरनाथकरांना या ठिकाणी त्यांनी मनोगत आणि त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं. भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. आज अंबरनाथकरांनी खरं तर दिवाळी साजरी केली पाहिजे, कारण की दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला जातो आणि आज आपल्याला सगळ्यांनी दिवाळी साजरी केली पाहिजे. गेल्या 30 वर्षापासून अंबरनाथकरांचा जो खिस्सा कापला जात होता तो आजपासून बंद झालेला आहे. अंबरनाथकरांची लूट केली जात होती ती आजपासून बंद झालेली आहे. राजा भी कभी रंग होता है, हे विसरता कामा नये. ही जनता आहे, जनतेच्या पुढे काही उपयोग नाही. जनतेने जो कौल दिलेला आहे तो आम्हाला अंबरनाथचा विकास करण्यासाठी दिलेला आहे, कोणाशी वाद घालण्यासाठी किंवा कोणाला कमी लेखण्यासाठी दिलेला नाही. आणि आम्ही तेजस्वीताईच्या माध्यमातून या अंबरनाथ शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस पुढच्या 5 वर्षात आम्ही तुम्हाला जेव्हा दाखवूया अंबरनाथ कसं काय असतं, त्या अंबरनाथचा विकास कसा केला जातो, हे तुम्हाला 5 वर्षानंतर हे अंबरनाथ वेगळे दिसल्याशिवाय राहणार नाही, एवढे मी ग्वाही देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो की तेजस्वीताई कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी गैरकारभार करणार नाही. सर्वांना न्याय देण्याचं काम तेजस्वीताई करतील आणि अंबरनाथ शहराच्या विकासाला प्राधान्य देतील, असं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आणि आता याच वाक्याला अनुसरून अंबरनाथ शहराचा विकास जो आहे तो अनेक जनसमुदाय आम्हाला आणि या विषयामध्ये
आपल्याला तुमच्या प्रतिक्रिया देखील या अंबरनाथ शहर असू द्या, बदलापूर शहर असू द्या, दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदी जे आहे झालेले आहेत.